तू आम्हाला 3 पावलं दान जमीन दिली. त्यावेळेस त्या असणाऱ्या बळीराजानं आपल्या कमंडलूमधलं पाणी हातावर घेतलं असताना तिथं आडवं कोण आलं? शुक्राचार्य. आणि ज्या वेळेस शुक्राचार्य आडवे आले त्यावेळेस शुक्राचार्याचं बळीनं ऐकलं नाही. शेवटी शुक्राचार्यानं चिलटाचं रूप घेतलं आणि त्या सहाऱ्याच्या व्याजाला आडवे आल्याच्या नंतर बळीराजानं काय आडवं आलंय म्हणून बघितलं. एक गवताची काडी घेतली. शुक्राचार्य आडवे आले म्हणून गवताच्या काडीनं आंधळे गेले. हे राजकारण्यांनो ध्यानात ठेवा, आमच्या जर आरक्षणामध्ये आडवे याल तर या पिढीत सगळा समाज तुम्हाला आंधळे गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला एखादी गोष्ट करता येत नसेल तर करू नका, पण करणाऱ्याला आडवं लावू नका. ध्यानात घ्या, जर साधू संताला तुम्ही त्रास दिला तर साधू संत त्याची उत्तर देत नाहीत. त्याची उत्तर भगवान परमात्मा देतो. तुकोबारायाला त्रास रामेश्वर भट्टानं दिला. त्या रामेश्वर भट्टानं त्रास दिल्याच्या नंतर तुकोबारायानं तो त्रास सहन केला. पण तुकोबारायाचा त्रास भगवान परमात्म्याला सहन झाला नाही. त्या भगवान परमात्म्यानं रामेश्वर भट्टाला त्रास द्यायला चालू केलं. महाराज लालबुंद शरीर झालं. आतमधून दाह निघत होता. एवढा दाह तो दाह काही करता बंद होत नव्हता. भगवान परमात्म्याच्या पंढरीश परमात्म्याकडे रामेश्वर भट्ट गेले. पायावरती गडबडा लुडू लागले. देवा, माझी काही चूक झाली असेल तर माझा शिरच्छेद करा, पण या दहामधून मुक्त करा. त्यावेळेस देवानं सांगितलं, तू त्रास मला दिला असता मी तुला माफ केलं असतं. भृगु ऋषीनं माझ्या छतावरती लाथ हाणली, माफ केलं मी त्याला. कैकेयीनं मला 14 वर्ष वनवासात लावलं. मी माघारी येऊन तिच्याच पाया पडलो. अनेक जणांना शिशुपालाचे 100 अपराध मी पोटात घेतले. शेवटी 101व्या अपराधाला त्याचं शिरवलं. तू मला त्रास दिला असता मी सहन केलं, पण माझ्या भक्ताला आणि माझ्या संताला जर तू त्रास दिला, मीच काय 33 कोटी देव सुद्धा भाव
दुर्जनाशी संहारी जे लई भारी करायला लई बी भारी वाजू नका मला टाइम झालेला कळत नाही दुसऱ्या बाजूची बोलवायचीच नाही ती विठाला भगवान परमात्म्याला आपल्याविषयी कळवळ आहे महाराज तो भगवान परमात्मा आपलं रक्षण करतो तो भगवान परमात्मा आपल्या जन्माच्या अगोदर आपल्याला सूट देतो आपण ज्या वेळेस जन्माला येतो आपण जन्माला येण्याच्या अगोदर दुधाची उत्पत्ती आहे आणि ज्या वेळेस आपण मोठमोठं होत जातो त्यावेळेस ते अवयव आपल्याला देत राहतो आपल्याविषयी कळवळ आहे दुसरी कळवळ्याची जात म्हणजे आपली आई लेकुराची माऊलीची ऐसे कळवळ्याची जाती आणि तिसरी जात आपला कळवळ येणारी म्हणजे साधू संताची ती काय करते येतो कळवळ म्हणून येतो कळवळा म्हणून आपला कळवळा साधू संताला येतो एवढंच नाही आपल्या मनात सुद्धा साधू संतांविषयी कळवळाच पाहिजे तुळशी माळा गडा गोपे चंदन टिळा म्हणून साधू संतानं आपल्याविषयी कळवळा निर्माण केला म्हणून आपल्याला परमार्थ सोपा करून दिला तुका म्हणे सोपी आहे सोपे वर्मा सांगितले संते म्हणून संत महात्मे आपल्या जवळ येतात महाराज आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करतात उठा
जागे भार्या क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार सिंधू किंवा सांगतो तुमची बजारे विठ्ठला काहीतरी गेला जन्म किंवा आता तरी पुढे आयुष्याचा पण आपण त्यांनी सांगितलेलं ऐकत नाही म्हणून इथं आपलं काय होतं इथे गुणाची त्याचे ध्याने केले क्रोधे अविश्वासी त्याचे बोध कैचा व्यर्थ आपली वाचा शिनवणे साधू संत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत तिकडे जाऊ नको विहिरे नाही जाणार आहे तिकडे जाऊ नको विहिरीत पडेल पाय मोडेल पुन्हा चालता येणार नाही जीव जाईल नाही मी जाणारच आहे आणि ज्या वेळेस तो विहिरीकडे जातो विहिरीकडे जाऊन विहिरीत पडला जातो त्यावेळेस पाय मोडतो आणि वर येतो त्यावेळेस सांगणारे संत त्याच्याकडे बघतात आणि सांगतात अभंगाचं तिसरं चरण
सांगतो परंतु जिथं तुमचं अनिहित आहे ते तुम्ही करू नका. जर तुमचं अनिहित झालं तुम्ही बुडायला लागले तर ते आम्हाला सहन होणार नाही. तरीही तुम्ही नाहीच आमचं ऐकलं तर मग तुमचं भोग बघण्यासाठी आमचे डोळे उघडे असतील. म्हणून झालेली कीर्तनवृत्ती शिवाय भगवान पंढरीश परमात्म्याच्या माऊली ज्ञानोबारायाच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या आपल्या जवळ असणारं कान सुखनिवासी जोग महाराज यांचे असणारे क्रमशिष्य पंकट स्वामी महाराज निपुणकर यांच्या चरणी त्याचबरोबर सर्व महात्म्यांच्या चरणी अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या आणि मनोज दादांच्या चरणी अर्पण करत असताना चारच गोष्टी बोलून सगळ्यांनी शांत राहा. आपल्याला ज्या प्रमाणे आरक्षणाची गरज आहे त्याच प्रमाणे आरक्षणाच्या पेक्षा जास्त आम्हाला गरज आदरणीय मनोज दादा जरांगे ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे होतो त्यांची खालावलेली परिस्थिती त्यांचा असणारा देह आम्हाला सहन होत नाही. म्हणून कीर्तनाच्या माध्यमामधून पाटील मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही आम्हाला जास्त महत्वाचे. आम्ही आजपर्यंत आरक्षणाशिवाय जगलेलो आहेत पण तुम्ही नसताना आम्हाला आरक्षण जरी मिळालं तरी ते आमच्या कामाचं नसणार आहे. आम्हाला नितांत गरज जीवावर बेतल असं पोषण करू नका. म्हणून आज विनंती कीर्तनाच्या माध्यमातून करील की पाटलांनी जास्त उपोषणामध्ये आपल्या देहावर येईल असं करू नये. झालेल्या कीर्तनारूपी शिवेमधून जे काही योग्य आहे ते भगवान परमात्म्याने दिलेला नरदेह साधू संतानं केलेले उपकार पूर्वजांची पुण्याई आई वडिलाचे दिलेला जन्म आणि असणारे माझे गुरुवर्य हरिभक्तप्राय संत सेवक गिलबिले महाराज यांचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर या आरक्षण लढ्यामध्ये सतत काम करणारे माझ्यापेक्षा जास्त योगदान असणारे माझे वडील बंधू गोरख भाऊ भोरे यांचे चरणी माझ्या सोबत जेवढे काही कारण अभिमानानं सांगावं वाटण महाराज महाराष्ट्रामध्ये चहूकडं आरक्षणाचं काम चालू आहे पण सगळ्यांना साथ देईल असं सगळ्यात भक्कमपणे उभं राहील असं माझ्या भूम तालुक्याचं काम आहे. कारण आजही या आंतरवली सराटीच्या इथं दररोज भूम मधले हजारो जण येत आहेत आणि त्याचबरोबर आता सुद्धा गिरी महाराज प्रत्येक गावामध्ये आमच्या तालुक्याची टीम फिरते. प्रत्येक गावामध्ये सर्व 20-25 मराठा सेवक जुडवून त्यांना जरांगे पाटलाचं आणि आरक्षणाचं महत्व सांगण्याचं काम माझ्या सहित ती सर्व टीम करते. म्हणून त्या तालुक्यातला मी ती धाराशिव जिल्ह्यातला आणि पुन्हा अजून एक आनंदानं सांगायची बाब म्हणजे ज्यावेळेस जरांगे पाटलाच्या सभा झाल्या त्यावेळेस रात्रीच्या 2-2:30 वाजता परांड्यामध्ये सभा झाली आणि रेकॉर्ड वेग 2 ते 3 लाख रात्रीच्या वेळेस तिथं समाज होता. आणि आज परांडा तालुक्यातले आमचे मृदंगाचार्य आहेत. म्हणून माझी विनंती आहे बाबांनो तुम्ही 10 रुपये देऊ नका तुम्ही तुमचा वेळ इथं देऊ नका पण जरांगे पाटलाच्या माग तुमची शक्ती आणि भगवान परमात्म्याकडे एकच आमच्या मराठ्यामधला एक दिवस घे म्हणावा आणि सगळे दिवस ते आयुष्य माझ्या मनोज दादा जरांगे पाटलाला दे आणि लवकरात लवकर सगळ्या समाजाचं भलं करण्याकरता मागे राहणारा समाज पुढे येण्याकरता एकदा आरक्षण आम्हाला मिळू दे. म्हणून जे कोणी महाराष्ट्रातील भारतातील या आरक्षणासाठी मराठा समाज प्रयत्न करतोय त्या सर्वांचं धन्यवाद. आणि त्याचबरोबर या आरक्षण लढ्यामध्ये संपूर्णपणे तेजोदय प्रकारे सर्व सेवांचं नियोजन करणारे आमचे महादेव महाराज गिरी ओबीसीचे गोसावी समाजाचे असताना सुद्धा इथं फक्त जात बघत नाहीत महाराज. आजही आम्ही आमच्या रानात राहत असताना आमचा शेजारी कोणत्या जातीचा हे बघत नाही. 4 वाजता जर आमचं पाळी घालायचं झालं तर 2 तासामध्ये आम्ही त्याला मदत करतो. आमच्या शेजारी राहणारा कुठल्याही जातीचा असू द्या त्याच्याजवळ जर भाकर असेल आमच्या जवळ भाजी असेल दोघं एकमेकांमध्ये वाटून घेतून आम्ही खातो.
18 पगड जातीमधील संत या महाराष्ट्रानं वारकरी संप्रदायाला दिलेत. कुठंही मतभेद नाही, पण राजकीय कुटारी नालायक आणि नीच वृत्तीनं या असणाऱ्या जातीचा उपयोग त्यांच्या राजकारण्यासाठी करतात. म्हणून मला अजूनही सांगणं आहे, तुमचं आणि आमचं काहीच वैर नाही. आपण प्रेमानं आणि आनंदानं पहिल्यापासून नांदत आलो, अजूनही तसंच नांदत राहू. जरी आम्हाला आरक्षण मिळालं तरी आमच्या पूर्वीचं जे कुणबी आहे तेच आम्ही मागतोय. त्याच पद्धतीनं जर आमची टक्केवारी वाढली, आरक्षण वाढणार आहे म्हणून इथं कुणाच्याही ताटातलं कुणाचाही हिसकावून घेण्याचा प्रयत्न नाही. पण आज आमची होणारी फरफट आणि आमचे असणारे लेकरा बाळाचे हाल बघता आमचा लढा चालू आहे. आमचा योद्धा तिथे लढतोय. याच्यात कुणालाही वाईट वाटण्याची किंवा कमी पडण्याची गरज नाही. म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा अजून एकदा सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधला आलेला समाज सगळ्याकडचे जेवढे काही ऐकत असतील बघत असतील सगळ्यांच्या चरणी अर्पण करून पुन्हा एकदा महाराजांच्या माध्यमामधून सर्वांच्या माध्यमामधून मी आमच्या संघर्ष त्यांना विनंती करेन की उपोषण स्वतःच्या शरीराला आणि आमच्यासाठी म्हणून करा. आम्हाला तुमच्या सहित आरक्षण पाहिजे, तुमच्या शिवाय नाही. म्हणून साधू संतांनं चालू केलेला संप्रदाय आज तेवत ठेवण्याची परंपरा सर्व संतांनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा धर्मवीर संभाजी महाराजाचा वारसा पुढे नेण्याची प्रक्रिया आदरणीय मनोजदादांनी केली. सगळ्यांना त्यांच्या पाठीमागे उभा राहावा एवढीच विनंती. ज्ञानेश्वर आपल्या जागेवरून उठू नका. सर्व सूचना तुम्हाला तुमच्या कानापर्यंत पोहोचतील. 2 तास ज्या पद्धतीने वेळ दिला तशीच 5 मिनिटं वेळ द्या. सर्व सूचना ऐका हीच विनंती. आपल्या या पवित्र असणाऱ्या मराठ्याच्या पंढरपुरामध्ये म्हणजे अंतरवाली सराटी या नगरीमध्ये गेले 13 महिन्यापासून चालू असलेला आपला गरजवंत मराठ्याचा लढा आणि त्या लढ्यामध्ये 1 मिनिट तुम्ही खाली बसा. बघा काय होतं, तुम्ही इकडे येतात आमची टाळं खाली असेल, तुमच्या पायाखाली टाळं तुडत. थोडं थांबा. त्या लढ्यामध्ये आज बरोबर 385 क्रमांकाचं कीर्तन आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं आज हरिभक्तीपरायण वेदांताचार्य पोपट महाराज शास्त्री यावलकर यांची आठवण आज तुमच्याकडे बघितल्यावर झाली. तुम्ही आल्या तुम्ही म्हणला त्याचप्रमाणे माझ्या बुद्धीनं थोडीशी चुकच केली होती. आज ती प्रामाणिकपणे मी कबूल करायलाच पाहिजे. तुम्हाला बघितल्यानंतर तुमचा देखावा बघितल्यानंतर असं वाटलं होतं कसे 2 तास जातील, मलाच काय तुम्हाला सुद्धा म्हणजे सगळ्यालाच भासलं होतं. पण महाराज ज्याच्या मागे ईश्वर असतो, ज्याच्या मागे समाजसेवा असते, त्याला ईश्वर कुठेही कमी पडून देत नाही. महाराजांचं कीर्तन आज या धर्ममंडपामध्ये कोणत्या कारणानं ते अगोदर ऐका. महाराजांचं कीर्तन या धर्ममंडपामध्ये कोणत्या कारणानं ते अगोदर ऐका. महाराजांनी पहिल्या उपोषणामध्ये इथं येऊन या धर्ममंडपामध्ये महाराज असताना सुद्धा इथली पत्तरवाळी सुद्धा उचलण्याचं काम या महात्म्याने केलं. कारण मी माझ्या डोळ्याला पाहिले या कोपऱ्यामध्ये पत्रवाळ्या उचलणारा हा महात्मा, पण समजत नाही महाराज चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिरवी. हे तुमच्याकडेच बघितल्यानंतर कळलं आम्हाला. चला, अतिशय गोड कीर्तनाची सेवा तुम्ही या ठिकाणी केली. आणि आज खऱ्या अर्थानं आज जसं पहिलं उपोषण झालं का आदरणीय संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटलांचं, त्या उपोषणामध्ये जसा आपल्या मराठ्याचा महापूर
आणि एवढं वादळ सुटलं आज, जसं की निसर्गाचं वादळ असतं, झाडातून निघालेलं ते वादळ सुटलं. इतकं वादळ असतं त्या वादळात खाली पालापाचोळा सुद्धा राहत नाही. तसंच आज आपल्या या सराटी आंतरवाली नगरीमध्ये, या मराठ्याच्या पंढरपुरामध्ये मराठ्याचं एवढं वादळ सकाळपासून सुटलं, भयानक वादळ होतं. त्या वादळामध्ये आजचा पालापाचोळा कुठं गायब झाला मिळत नाही लागला. गेला पालापाचोळा उडाला, सगळा उडाला पालापाचोळा. घाबरू नका, आता सगळे भयभीत झालेले आपल्याला, त्याच्यामुळे काही चिंता करू नका. आरक्षण जवळ आले. फक्त आता काय झालंय, आता ताट तयार आहे, पाची पकवानाचं ताट तयार आहे, घास मोडायचं आणि तोंडात घ्यायचं आहे. बरं का, लक्षात राहून द्या मराठ्यांनो. दादाही मोगा तेच म्हटले, घास मोडून नुसता तोंडातच घ्यायचा आहे, तो आपल्याला पोटात घालायचा आहे, आपलं पोट तृप्त करायचंय ते आरक्षणानं. अगदी तसंच ताट तयार आहे, काही दिवसामध्ये घास मोडून आपल्या पोटामध्ये जाणार आहे. म्हणून आता पंचपक्वानाचं ताट असताना त्याच्यात आता काही वेगळं बोलून आणि वेगळं वातावरण तयार करून त्याच्यात मीठ टाकण्याचं काम आपल्याला आता करायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणून आंतरवाली सराटीमध्ये येत असताना आपण घरून असा विचार करून निघा, आपल्या संघर्ष योद्ध्यानं आपल्याला जेवढी नियमावली घालून दिलेली तेवढ्या नियमावलीचं जर आपण तंतोतंत पालन केलं तरच खरं आपण जरांगे पाटलाचे मावळे आहोत हे सिद्ध होणार आहे, लक्षात ठेवा. नाही तर पाटला निघून एक आदेश करायचा आणि आपण आपला होराव चालू ठेवायचा, त्याला अर्थ नाही. तसे होरे तुम्ही करू बी नका, कारण ते होरे तुमच्या कामाचे नाहीत, ते होरे इथं त्रासदायक आहे. म्हणून आपल्याला दादांनी जेवढी आचारसंहिता घालून दिलेली आहे, येताना शांत यायचं, इथं समर्थन करायचंय, आपलं जे हक्काचं आहे ते आपल्याला मिळवायचंय. जसं शांत आला तसं शांत वापस जायचंय. कारण पाटलाचं पहिलं वाक्य, शांततेच्या लढ्यानं जेवढं मिळतं तेवढं उग्र होऊन मिळत नाही. म्हणून आपल्याला उग्र होऊन आलेला तोंडाचा घास फोडून घालायचा नाही. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती येत असताना शांत या, जात असताना सुद्धा शांतता, हेच खरं आपल्याला जरांगे पाटलाचं समर्थन आपण केलंय. अशा पद्धतीनं आपण आपल्या या जातीसाठी आपण काहीतरी करतोय असं या ठिकाणी सिद्ध होईल. आज अतिशय गोड कीर्तनाची सेवा पूजनीय हरिभक्तीपरायण आमचे बाबा जालिंदर महाराज भोरे भूम तालुका इथून आले. अतिशय गोड कीर्तन त्यांनी केलं. या कीर्तनाच्या साथीला त्यांच्या सोबत आलेले आमचे परमेश्वर महाराज हरिभक्तीपरायण महेश महाराज, या दोघांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात आहे. मृदंगावरची गोड साथ, ज्यांचा वकिली पेशा आहे, कारण वकिली पेशा जरा लईच अवघड आहे. एका वकिलाने आपल्याला बरंच बेजार केलं, पण त्याचा बी कार्यक्रम आपण लावला बरं का, कारण सगळ्याचा कार्यक्रम लावण्याची ताकद मराठ्यात आहे बरं का, लक्षात ठेवा. फक्त मराठ्यांनी हुशार राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. असे वकिली वासायत असणारे आमचे कृष्णा महाराज चव्हाण, त्यांनी अतिशय गोड मृदंग वाजवला, त्यांचाही मनापासून आभार आहे. आणि आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं सुद्धा या मराठ्याच्या व्यासपीठावरून आणि या नारदाच्या व्यासपीठावरून तुमच्याही सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. पूजनीय महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आजचं महाराज मंडळीला जे अन्नदान झालं ते आदरणीय आमचे अंकुश भाऊ मुळे यांनी आज आम्हाला वारकऱ्याला जेवू घातला. अतिशय गोड पंगत त्यांनी केली. आणि आज दिवसभराचं अन्नदान, येणारा आपला योद्धा उपाशी आहे, याला संताचं लक्षण म्हणतात ओरिजिनल, लक्षात ठेवा. ते उपाशी आहे, पण ते उपाशी असताना सुद्धा माझा समाज तुपाशी राहिला पाहिजे. उपाशी असणारा महात्मा आपला समाजाकरता गेलाच म्हणतात, बुडत हे जन्म दे कळवळा, येतो कळवळा याला म्हणतात. ते उपाशी, पण आपण सगळे तुपाशी. बरं भक्कम आहे, सगळ्याला खायला भरपूर आहे, इथं प्यायला भरपूर आहे. इथं या आंतरवाली सराटीमध्ये कशाला काहीच कमी नाही महाराज. काय ईश्वरानं या आंतरवाली सराटीवर कृपा केली, काय देवजाने महाराज. या आंतरवाली सराटीमध्ये प्यायला पाणी भरपूर आहे, खायला भरपूर आहे, सगळं काही आनंदात आहे. आणि या आंतरवाली सराटीमधले माणसं मात्र देवाने एक नंबर दिले. कारण या आंतरवाली सराटीमध्ये कोणताही माणूस असा म्हणला नाही, आता कोणाला 1 महिन्याचा अनुभव असेल, कोणाला 2 महिन्याचा असेल, पण मला मात्र या आंतरवाली सराटीचा तब्बल 13.5 महिन्याचा अनुभव. म्हणून इथला सगळा समाज आंदोलनामध्ये सक्रिय आहेत, त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि बाहेर गावून आले जेवढे आपले मराठा समाज बांधव आहेत यांना मी विनंती करेन, आपलं कर्तव्य समजा, या आंतरवाली सराटीच्या प्रत्येक माणसाकरता आपण मोठ्याला टाळी वाजली पाहिजे. त्यांनी आपल्या सगळ्याला अन्नदान दिलं. त्यामध्ये आज दुपारचं जेवण विज्ञानेश्वर आपेगाव, चकलांबा आणि आगरनांदर या गावाने आज दुपारचं जेवण दिलेलं आहे.
आणि संध्याकाळचं जेवण दह्याळा आणि वडी काळ्या या 2 गावांना दिलेलं आहे. त्यांचेही मनापासून आभार आहे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मी सरकार करतो. आणि उद्या या धर्ममंडपामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर हरिभक्तीपरायण आदरणीय कल्याण महाराज काळे शेवगावकर भातकुडगावकर यांचं गोड असं कीर्तन या धर्ममंडपामध्ये होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ. जय शिवराय. हॅलो, हे बघा, कोणाचं जेवण राहिलं असेल तर त्यांनी विजू भाऊच्या मळ्यामध्ये जा, कारण तिथून अजूनही जेवण नाही आहे. डबे आणलेले इथं आणलेले का? हा, ज्यांना जेवायचं त्यांची जेवायची अजूनही व्यवस्था. रास्ता द्या. हो झालेले चला बरं फोटो काढलेले. चला इथं घाटा करू नका. झालं बघ ना. फार टाकलं काही पडते सपोर्ट नाही काही.
Thank you.
हो ना यार समजून घ्या ना थोडं. अरे ते तीर्प झालं ना मागे वाहणार होते बॅरिकेड पडून आली हा ना पळत तुम्ही कोणी पाहिजे रेलू नका यार समोर येवा समोरच्या अरे दिवस 5 वाजता